खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. चंद्रस्वराला आपण ॲक्टिवेट करून घेतलेलं आहे. सावकाश एकमेकांवर दोन्ही हात सोडून सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. कालाष्टमीचा आज पवित्र दिवस. कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी शक्ती जिच्यामध्ये भरभरून ऊर्जा आहे, प्रेम आहे. अशी शक्ती, तिचा प्रवेश आज सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये होतोय. त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधनं ती आत आली आहे. चंद्रनाडी सोबत आपण तिला आतमध्ये घेत आहोत. या ऊर्जेचा रंग जांभळा आहे. ओम रूपी ही ऊर्जा आतमध्ये येतेय. नको असलेली ऊर्जा, नको असलेले विचार उच्छ्वासाद्वारे बाहेर फेकल्या जात आहेत. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. आज्ञाचक्रामधनं शंकर देवांचे गुरु कालभैरव यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्यांचे वाहन श्वान आहे आणि ज्यांच्यामध्ये अशी शक्ती आहे की सगळ्या नकारात्मक ऊर्जा त्यांच्या फक्त स्मरणानेच लांब राहतात. त्या कालभैरव देवांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. ओम कालभैरव देवाय नमः. कल्पना करायची या ब्रह्ममुहूर्तावर त्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. बीजाक्षर ओमद्वारे श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखायचं आहे आणि मग ओमचं उच्चारण करा. सावकाश दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवायचे. दोन्ही मेंदूंना जांभळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक सूक्ष्म अवयव, प्रत्येकापर्यंत हे ऊर्जा पोहोचत आहे. फक्त चांगलेच विचार आपल्या मेंदूमध्ये येत आहेत. चांगल्या बुद्धिमत्तेचे, सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे. ओमद्वारे सावकाश दोन्ही डोळ्यांवर हात ठेवायचे. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञाचक्र, आपल्या गुरूंचे स्थान. सगळ्या रेकी गुरूंचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे.
आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत. आज गुरूंच्या स्थानी कालभैरव देवांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे. कालभैरव देवांचे. ओम कालभैरव देवाय नमः. सगळ्या नकारात्मक ऊर्जांपासून आपण लांब झालेलो आहोत. सुंदर जांभळा प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर पडलेला आहे. जणू कालभैरव देवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर. खूप आभार मानायचे. सगळ्या दैवी ब्रह्मांडीय शक्तींचे ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे. कानामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव ज्याची कार्यक्षमता वाढलेली आहे, चांगल्या श्रवण शक्तीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. ओम द्वारे. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आपल्या विचारांमध्ये शुद्धता, आपल्या वागण्यात शुद्धता, बोलण्यामध्ये शुद्धता. आकाश तत्वरूपी आपले विचार झालेले आहेत. देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सगळ्या दैवी ब्रह्मांडीय शक्ती या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. या ब्रह्मांडीय दैवी शक्तींचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर हम द्वारे. हम. सावकाश दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे. माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी
ज्या सुषुम्ना नाडीवर सूक्ष्म स्वरूपामध्ये आपली सगळी चक्र आहेत, सगळ्या चक्रांना आपण सातत्याने रोज रेकी देत आहोत. या सक्षम 7ही चक्रांचे खूप आभार मानायचे. हम द्वारे. हम. सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. सक्षम दोन्ही खांदे, त्यांचे खूप आभार मानायचे. ज्या ठिकाणी स्थित आहेत, चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहेत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब, खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे. हम द्वारे. हम. आकाश तत्वरूपी चांगल्या विचारांची रेखी आपल्या शरीरातनं वाहत आहे. खूप आभार मानायचे सक्षम आकाश तत्वाचे. सावकाश दोन्ही हात दोन्ही दंडांवर ठेवा. सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे. हम द्वारे. हम. सावकाश आणि प्रेमाने दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे. कल्पनेमधून दोन्ही तळहातांवर ओम काढा. बीजाक्षर लम काढा, वम काढा, रम काढा, यम काढा, हम काढा. रेकेची चिन्ह काढा. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम दोन्ही हातांचे. बीजाक्षर हम द्वारे. हम. आपल्याकडून सगळी चांगलीच कर्म घडत आहेत. महत्वाचे कर्मेंद्रिय म्हणजे आपले दोन्ही हात, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा. आज्ञाचक्रामधनं या चक्रावर शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करा. शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. शिव आणि त्यांची शक्ती असलेली देवी पार्वती यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. यम. सुंदर जांभळा प्रकाश अनाहत चक्रावर पडलेला आहे. जणू कालभैरव देवांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत.
ओम काल भैरव देवाय नमः. वायू तत्वाची देवता, शिवशक्तीचे उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना आपल्या कल्पनेमधून बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. बीजाक्षर यम द्वारे. यम. सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवायचे. अंतरंगामध्ये आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाला बघण्याचा प्रयत्न करा. ईश्वरी तत्व सगळ्यांबद्दल सातत्याने फक्त चांगलेच विचार, त्या चांगल्या विचारांचा आपण पाठलाग करत आहोत. जेव्हा आपण सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो, त्याद्वारे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचा आशीर्वाद भरभरून आपल्याकडे येत आहेत. खूप आभार मानायचे या दिव्य शक्तींचे. बीजाक्षर यम द्वारे. यम. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा. सक्षम दोन्ही फुफ्फुसे ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे, सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत, सक्षम फुफ्फुसांमार्फत रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. या शुद्धीकरण प्रक्रियेचे खूप आभार मानायचे. यम द्वारे. यम. सर्व सिद्धियोग हा दुर्मिळ असा योग आजच्या दिवशी जुळून आलेला आहे. रेकी सिद्धमंत्राद्वारे आपल्या सगळ्या चक्रांना आपण एकदम सक्षम करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे. प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. सुंदर असा जांभळा प्रकाश मणिपूर चक्रावर पडलेला आहे. अग्नी तत्व, सूर्य तत्व, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. या अग्नी तत्वाचे खूप आभार मानायचे. ओम श्री काल भैरव देवाय नमः. ओम ह्राम सूर्याय नमः. तेजाची देवता, ऊर्जेची देवता, त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे. तेजाशी संबंधित असलेली आपली बुद्धिमत्ता सूर्याप्रमाणे तेज आपल्या बुद्धीला प्राप्त झालेले आहे. चांगल्या विद्या आपण ग्रहण करत आहोत. खूप आभार मानायचे सूर्य तत्वाचे, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे.
बीजाक्षर रमद्वारे रम. 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 अग्नी तत्वरूपी अग्नी देवतेचे खूप आभार मानायचे. अन्नमय कोशामधील प्रत्येक अवयव, प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे. दिवसेंदिवस आपली पाचन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे. सक्षम पचन संस्थेचे खूप आभार मानायचे. रमद्वारे रम. रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश स्वादिष्ठान चक्रावर हात ठेवायचे. नाभीच्या मागच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा. असे मानण्यात येते की 72,000 नाड्यांचे उगमस्थान नाभीच्या मागच्या बाजूला आहे. इथून भरभरून ऊर्जा वाहत आहे जी सगळ्या शरीरभर पोचत आहे. या 72,000 नाड्यांमधील 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा नाडी, चंद्र नाडी, पिंगळा नाडी, सूर्य नाडी, सुषुम्ना नाडी, माकड हाडाच्या आतमध्ये असलेली नाडी, ज्यांचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. ब्रह्मांडीय रेकी शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे स्वादिष्ठान चक्रामधील प्रत्येक अवयव, ज्यांच्याद्वारे शरीरामधील नको असलेले पदार्थ बाहेर फेकल्या जात आहेत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम स्वादिष्ठान चक्राचे. वमद्वारे वम. 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 सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. या जलतत्वरूपी प्रत्येक नद्यांचे खूप आभार मानायचे. ज्यामध्ये श्रेष्ठ आहे गंगा नदी, रेवा नदी म्हणजे नर्मदा नदी. दैवी शक्ती भरभरून असलेल्या ह्या नद्या, ज्यांच्या जलामध्ये अशी आहे शक्ती, कळत नकळत आपल्याकडनं घडलेल्या चुका, पूर्ण शुद्धता, आपल्या अंतरंगाची बाह्य शुद्धता या पवित्र जलाद्वारे होत आहे.
त्याद्वारे आपला प्रत्येक अवयव, प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदा मैयाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. शंकर देवांचे गुरु कालभैरव, ज्यांच्या उपासनेने सगळ्या नकारात्मक गोष्टी लांब झालेल्या आहेत, खूप आभार मानायचे कालभैरव देवांचे. ओम कालभैरव देवाय नमः. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. बीजाक्षर लम द्वारे. लम 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 पृथ्वी ग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातला अस्थिधातू, ज्यांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे. प्रत्येक चक्रांची कार्यक्षमता वाढलेली आहे. प्रत्येक चक्रांमधील नकारात्मक ऊर्जा, त्यांच्यापासून आपण लांब झालेलो आहोत. प्रत्येक चक्रांमधील अडथळे दूर झालेले आहेत. भरभरून ऊर्जा आपल्या चक्रांमधनं वाहत आहे. मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे. आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले चक्र, मूलाधार चक्र व्यवस्थित काम करत आहे, ज्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपण निर्णय व्यवस्थित घेत आहोत. आपल्या शरीराचा मूळ आधार असलेले आपले दोन्ही पाय, ज्यांची कार्यक्षमता वाढलेली आहे, खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम पायांचे. लमद्वारे. लम कालभैरव देवांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाला नमस्कार करायचा आहे. ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे, कालभैरवांचे खूप आभार मानायचे. ओम कालभैरव देवाय नमः. कालभैरवांचे वैश्विक शक्तिरूपी आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे इतरांना मिळत आहे. सगळ्यांचे कल्याण होत आहे. प्रत्येक क्षणाला या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे खूप खूप आभार.
श्री काल भैरव देवाय नमो नमः.